हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे। आज आपण बनवणार आहोत पोह्यापासून आणि रव्यापासून सॉफ्ट स्पॉन्जी डोसा। त्याच्यासाठी मी इथे 1 कप घेतलेला आहे रवा आणि अर्धा कप घेतलेला आहे जाड पोहे, आपले नॉर्मल पोहे जे असतात तेच, आणि तेवढंच मी दही घेतलं म्हणजे अर्धा कप। त्या दोन्हीला मी व्यवस्थित भिजवून ठेवलेले 10 मिनिट्स फक्त, आणि मग 10 मिनिटाच्या नंतर असे तुम्ही बघू शकता कसा गोळा झालेला आहे रव्याचा। असा गोळा मिक्सरच्या पॉटमध्ये मी घेते आणि पोहे पण चांगले इथे भिजवून घ्यायचे, म्हणजे भिजतील एवढंच पाणी त्याच्यात घालायचे, अगदी पोहे बुडतील एवढं पाणी नाही घालायचे। दोन्ही एकत्रच आपण मिक्सरच्या जारमध्ये घालूया आणि अर्धा कप पोहे तसेच अर्धा कप दही मी इथे ॲड करते आणि फिरवून घेऊया। पाणी मी इथे अजिबात नाही घातलेलं आधी, पण जर अति जास्त घट्ट तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथे घालू शकता। अशा प्रकारे बॅटर हवं आहे, कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवेन। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि एक अर्धा चमचा बेकिंग सोडा पण घालायचा। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची, मिक्सरमध्ये जेवढं होईल तेवढं बारीक तुम्हाला वाटायचं आहे। आणि मग घालूया गरम पॅनवर, तवा आधी व्यवस्थित तापवून घ्यायचा आणि मगच त्याच्यावर तुम्ही हे सॉफ्ट स्पॉन्जी डोसे टाका, म्हणजे अशा प्रकारे जाळी त्याला सुटेल, जशी खरी खरी आंबोळी असते। पण त्याच्यासाठी आधीपासून पीठ भिजवा आणि वाट बघा, त्याच्यापेक्षाही इन्स्टंट आंबोळी टाईप तुम्ही बनवून खाऊ शकता। इथे तुम्ही पलटलं नाहीत म्हणजे त्याला तुम्ही दुसऱ्या साईडने परतलं नाही तरी चालेल, एक साईडनेच तुम्ही त्याला व्यवस्थित ब्राऊन होऊन देऊन, कारण तुम्ही त्याला झाकताय तर दुसऱ्या साईडने आपोआपच ते शिजत आहे, तरी थोडंसं तुम्हाला परतून घ्यायची इच्छा असेल, दोन्ही साईडने थोडं ब्राउनिश हवं असेल तर तुम्ही परतू शकता। अशा प्रकारे दुसरी पण माझी आंबोळी, दुसरा पण माझा स्पॉन्जी डोसा तयार आहे इथे। जेव्हा तुमच्याकडे वेळ नसेल पण काहीतरी वेगळा नाश्ता बनवायचा असेल तेव्हा तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता, कारण याचं मेजरमेंट पण अतिशय सोपं आहे। जसं की एक वाटी रवा, अर्धा वाटी पोहे, अर्धा वाटी दही, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 चमचा जवळपास किंवा चवीनुसार मीठ, बस। याच्याशिवाय तुम्ही काही याच्यात वापरायचं नाही आहे। सो अगदी सुंदर असा नाश्ता इथे तयार आहे, मऊ लुसलुशीत स्पॉन्जी डोसे। लहान मुलांनाही खाण्यासाठी खूप छान नाश्ता आहे हा, नक्की ट्राय करा आणि मला कळवा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत, बाय।